केळवस संघ. पहिल्या गोलंदाजाचं नाव सांगायचंय. पहिल्या गोलंदाजाचं नाव सांगायचंय. केळवस संघ. थर्ड अंपायर जागा घेताना मुदस्सर भाई ग्राउंड मधून आपली पोझिशन घेताना थर्ड अंपायर. चला बोलवते संघ आपला क्षेत्ररक्षण लावून घ्यावे, जास्त वेळ खोटं नाही करायचं आहे. केलवत संघ. पंच सूरज बेलोसे आणि लवकरात लवकर सामना चालू करून घ्यायचा आहे. वेळेची कमतरता आहे आपल्याकडे. वैयक्तिक पहिलं आणि सांगाडू सुद्धा पहिल्या षटक्रमांक पहिलं घेऊन आलेले ते अल्पेश. बघूया आपल्या संघाची धावसंख्या किती धावा उंटावे. स्ट्राईक केली असेल आकाश आणि नॉन स्ट्राईक होती तसे असेल राहुल. मग आपण जे काही सलामीचे फलंदाज चांगल्या प्रकारची फलंदाजी करतायत तेच पाहायला भेटतील. पुढचा चेंडू हा असेल अलॉंग द कार्पेट शॉट असेल. चेंडू जाईल तिथे क्षेत्ररक्षक सुद्धा जेपर्यंत पकडते थ्रो करते तेपर्यंत निश्चितपणे एक धावा पूर्ण होईल. एक धावाच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे सरसावेल. संघाची धावसंख्या झाली एक चेंडून एक धावा. संघाचं खातं सुद्धा खुलेलं, वैयक्तिक स्वतःचं खातं सुद्धा खुललेलं आहे. चला पुढचा चेंडू परत एकदा अल्पेश गोलण्यासाठी सज्ज होतो. या चेंडू चांगला विरकवलेला चेंडू जाईल वाटतं. से मा रे का पार षटकार. ह्या 6 धावाच्या मदतीने संघाची धावसंख्या वेगाने पुढे सरसावेल. संघाची धावसंख्या जरी धावफलकावरती धावा होतात ती 7 धावा. 2 चेंडू आणि 7 धावा. ठीक आहे अल्पेश आता थोडे मागडे पडलेले आहेत. हा ब्लॉक होलचा चेंडू बघूया. एलबी विकेट नाही आहे. कृपया अपील नाही करा. अपील केलं तरी काय फायदा नाही असेल. हा डिक्लेअर झोन मध्ये नाही नाही नाही. अंपायर किती आहे ते. चला डिक्लेअर झोन मध्ये एक धावा भेटेल. एक धावाच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे सरसावे. संघाची धावसंख्या झाली 8 धावा. लॉस ऑफ 0 विकेट. फर्स्ट ओव्हर प्रोग्रेस. पहिले षटक प्रगती पथावरती असताना संघाची धावसंख्या झाली 8 धावा. 3 चेंडू आणि 8 धावा. तर इथं झेल सुटतोय आणि त्या मोबदल्यामध्ये एक धावा येते. एक धावाच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे सरसावेल. संघाची धावसंख्या झाली धावफलक होती धावा होता 9 धावा. अजूनही षटक क्रमांक पहिल्यामधले 2 चेंडू बाकी असतील. संघाची धावसंख्या 9 झालेली आहे. पुढचा चेंडू हा परत एकदा आला कार्पेट शॉट असेल. गॅप सुद्धा भेटेल. बघूया आपण चांगला क्षेत्ररक्षण ओमकारच्या माध्यमातून पाहायला भेटलं. लाईनमॅन आपला लाईनमॅन काय आहे. लाईनमॅन चला धावून जेवढे भेटले तेच. बाउंड्री नाही आहे. 2 धावाच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे सरसावेल. संघाची धावसंख्या झाली. संघाच्या धावसंख्येने दुहेरी अंकामध्ये प्रवेश केलेला आहे. संघाची धावसंख्या झाली 11 धावा. लॉस ऑफ 0 विकेट. फर्स्ट ओव्हर प्रोग्रेस. लास्ट चेंडूचं केलं बाकी 1 टू गो. परत एकदा फुल टॉस पण पुरेपूर फायदा नाही. अलॉंग द कार्पेट शॉट असायला परत एकदा एक धावांनी समाधान घेते. षटक क्रमांक 1 संपतोय. संघाची धावसंख्या झाली धावफलकावरती धावा होतात 12 धावा.
चला संघाची धावसंख्या झाली 12 धावा. पुढचा चेंडू पहिला चेंडू निर्धाव फेंडे फेकलेला आहे. चला पहिला चेंडू तनिष याने गोलंदाजी ट्राय करते. पाहायला भेटेल तनिष वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून सुद्धा संघाकडून दुसरं षटक घेऊन आले तनिष. बघूया किती सामन्याला आणि किती धावांना थांबवून ठेवतो. चला एक धावा एक धावा. हा चेंडू चांगला भिरकवलेला आहे. चेंडू जाईल से मा रे का पार. षटकार आहे 6 धावाच्या मध्ये. संघाची धावसंख्या वेगेने पुढे सरसावी. संघाची धावसंख्या झाली धाव फलकावती धावा होतात 18 धावा. अजून या षटक क्रमांक दुसऱ्या मधले 4 चेंडू येणं बाकी असतील. पुढचा चेंडू हा चेंडू खालून असेल अलंग कार्पेट असेल थोडा परमच्या माध्यमातून थोडी मिसफील होते पण एकच धावा भेटेल. एक धावाच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे सरसावते. संघाची धावसंख्या झाली धाव फलकावती धावा होतात 19 धावा. बघूया पुढचा चेंडू परत एकदा तनिष गोलण्यासाठी सज्ज होतोय. चांगला भिरकवलेला आहे. कॅच बा जेल बाद व्हायची संधी. अरे जेल सुटतोय. बदल्यामध्ये एक धावा सुद्धा भेटेल. एक धावाच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे सरसावी. संघाची धावसंख्या झाली धाव फलकावती धावा होतात 20 धावा. अजून या षटकामधले उर्वरित 3 चेंडू यांना बाकी असतील. चला हा चेंडू चांगला भिरकवलेला आहे पण ओमकारच्या माध्यमातून थोडी मिसफील होते. जिथं कॅच होती तिथं थोडा षटकार भेटतोय. 6 धावा भेटतील. या 6 धावाच्या मदतीने संघाची धावसंख्या वेगेने पुढे सरसावेल. संघाची धावसंख्या झाली 26 धावा. चला या षटकामध्ये लाचच्या चेंडूचा खेळ बाकी. लवकर लवकर सामना चालू करा. सामन्याला जास्त टाइम थांबवू नका. चला षटक क्रमांक दुसरे संपतोय. संघाची धावसंख्या झाली धाव फलकावती धावा होतात 26 धावा. षटक क्रमांक 2 संपतोय. तनिष जे काही चांगल्या प्रकारची गोलंदाजी केली तनिषाने 26 म्हणजे त्याने टोटल 14 धावा खर्च केलेले आहेत. थोडे तर मागडे पडले आहेत ते तनिष. चला आता पहिली षटक टाकले होते अल्पेशने. आता तिसऱ्या षटक घेऊन आहे ते कल्पेश. म्हणजे एखादा भाऊ भाऊ पण असतील. चला बघूया लास्ट षटकामध्ये किती धावा खर्च करतो तो कल्पेश. परत चेंडू असेल. हा चांगला भिरकवलेला आहे. चेंडू जाईल से मा रे का. चेंडू जाईल से मारे का पार. षटकार. या 6 धावाच्या मध्ये संघाची धावसंख्या वेगेने पुढे सरसावेल. संघाची धावसंख्या झाली धाव फलकावती धावा होतात ते 32 धावा. अजून षटकामधल्या इनिंग मधले 5 चेंडू बाकी असते. चांगले आता थोडी तर मागणी पडलेली आहे ती कल्पेश. आणि इथं कॅच व्हायची संधी होती पण तिथे मिसफील्ड झाले म्हणजे तिथे फिल्डर नव्हते त्याच्यामुळे 6 धावा भेटले. 6 धावाच्या मध्ये संघाची धावसंख्या वेगेने पुढे सरसावली होती. संघाची धावसंख्या झाली 32 धावा. अजून की म्हणजे धावामध्ये थोडी तरी भर पाहिजे असेल. बघूया धावसंख्या कुठपर्यंत पोहोचते. पुढचा चेंडू. हा चेंडू चांगला भिरकवलेला आहे. चेंडू जाईल डिक्लेअर झोन मध्ये. नो बॉल आहे. नो. एक धावा. टोटल 2 धावाच्या मध्ये संघाची धावसंख्या पुढे सरसावेल. अंपायर किती आहेत 7. टोटल 7 धावाच्या मध्ये संघाची धावसंख्या पुढे सरसावते. संघाची धावसंख्या झाली 39 धावा. आता चांगला स्कोर झालेला आहे. चला पुढचा चेंडू. पहिला चेंडू चांगला भिरकवलेला आहे. जेलबाद व्हायची संधी. चला हे टोटल भेटतील 2 धावाच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे सरसावे. संघाची धावसंख्या झाली धाव फलकावची धावा होतात 41 धावा. अजून या षटकामधले उर्वरित 4 चेंडू येणं बाकी असतील.
चला बघूया संघाची धावसंख्या कुठपर्यंत नेऊन पोहोचवतात. गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज होईल तर सुमित बघूया चांगल्या प्रकारची फलंदाजी करतो. या गोलंदाजी पाहायला भेटते का? चांगला असेल, हाफ हेलिकॉप्टर असेल, तो पण थोडी मिसफील होते. एक धावा पूर्ण, दुसऱ्या धावासाठी दुसरी धाव सुद्धा निश्चितपणे पूर्ण होईल. या 2 धावाच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे सरसावेल. संघाची धावसंख्या झाली 43. आता या इनिंगमध्ये 3 चेंडू येणं बाकी असतील. मग पहिला कोणता सामना म्हणजे पहिला कोणता संघ फायनलमध्ये प्रवेश करतो? चला सुमी चांगल्या असेल, नो का? नाही, नो नाही आहे. हा डिक्लेअर झोनमध्ये जाईल. एक धावा, एक धावाच्या मदतीने संघाची धावसंख्या परत एकदा पुढे सरसावेल. संघाची धावसंख्या झाली धावफलकावरती धावा होतात 44 धावा. अजून या षटकामधले दोन चेंडू येणं बाकी आहेत. हा चेंडू चांगला भिरकवलेला आहे. पुरणपूर फायदा सुद्धा घेतलेला आहे. चांगल्या प्रकारची फलंदाजी आपल्या संघासाठी करतोय तो राहुल. चला संघाची हाफ सेंचुरी झालेली आहे. संघाची धावसंख्या झाली 50 धावा. अजून या षटक क्रमांक म्हणजे लास्ट चेंडूचा खेळ बाकी असेल. या इनिंग मधला शेवटचा चेंडू. संघाची धावसंख्या झाली 50 धावा. बघूया सामना कुठपर्यंत जातो. हा सुद्धा हेलिकॉप्टर शॉट असेल. एक धावा पूर्ण, दुसऱ्या धावासाठी हे 2 धावा पूर्ण. 2 धावाने समाधान घेतील. 2 धावाच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे सरसावेल. संघाची धावसंख्या झाली 52 धावा. जे की मागाशी जे ह्याच्या पहिले राऊंड झाला जे की 53 धावा पाहिजे, तसेच ह्याच्यामध्ये सुद्धा 18 चेंडूने 53 धावांची आवश्यकता. आणि महाप्रत संघ आपला थोडा जास्त टीम मिटिंग करून नये, लवकर लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या महाप्रत संघ. चला केलवत संघ आपला क्षेत्ररक्षण लावून घ्यावे. केलवत संघ सॉरी महाप्रत संघ आपला क्षेत्ररक्षण लावून घ्यावे. महाप्रत संघाने जास्त टीम मिटिंग करू नये. लवकर लवकर सामन्याला सुरुवात करा आणि केलवतवाले आपले सलामीचे फलंदाज मैदानामध्ये पोचवा. महाप्रत संघाला विनंती आहे, लवकरात लवकर आपलं क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय. अजून 2 सामने आपल्याला खेळवायचे आहेत. सेमीफायनलचा पहिला सामना चालू आहे. अजून एक सामना खेळणे बाकी आहे. महाप्रत संघ राहुल आपला क्षेत्ररक्षण लावून घ्यावे. राहुल तुमच्याकडे विनंती असेल की आपला लवकर लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यावे. राहुल चला लवकर लवकर क्षेत्ररक्षण आता लावून घ्या.
चला स्ट्राईक येण्यावरती आपल्याला पाहायला भेटेल वैभव, तसंच नॉन स्ट्राईक होते असेल तर सुमित. चांगल्या प्रकारचे याच्या पहिल्याच्या मॅचमध्ये पाहायला, म्हणजे याच्या पहिल्याच्या मॅचमध्ये म्हणजे पहिला राऊंड जे खेळले होते ते वैभव चांगल्या प्रकारची फलंदाजी केली होती आपल्या संघासाठी. 18 चेंडू आणि 53 धावाची आवश्यकता असेल ती केलवत या संघाला. सामन्याची सुरुवात होते. सामन्याला सुरुवात. पहिला चेंडू चांगला भिरकवलेला हव्यामध्ये असेल, बघूया झेलबाद व्हायची संधी आणि एक धावा पूर्ण होईल. दुसऱ्या धावाला नकार दिलेला, एक धावाने समाधान सुद्धा घेतलेले आहे. एक धावाच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे सरसावेल. संघाची धावसंख्या झाली, धावफलकावरती धावा होतात ते 1 चेंडू आणि 1 धावा. चला स्ट्राईक येण्यावरती आता पाहायला भेटेल आपल्या डावखुरा फलंदाज सुमित. गोलंदाजीसाठी परत एकदा आकाश सज्ज होतोय. सुमित याला जाऊ झेलबाद व्हायची संधी. हा आता थोडी आता बोलायला ना जे की आता त्यांच्याकडे सर्व पुरेपूर पंच किती 2 एकच. एक धावाच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे सरसावेल. संघाची धावसंख्या जरी 2 चेंडू आणि 2 धावा. चांगल्या प्रकारची गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी आकाश. जशी फलंदाजी केली होती तशी गोलंदाजी सुद्धा करतोय, म्हणजे मॅन ऑफ द मॅच मानकरी ठरेल बघायला गेलो तरी. पुढचा चेंडू परत एकदा आला द कार्पेट शॉट असेल, जोपर्यंत क्षेत्र पकडतोय थ्रो करते तोपर्यंत निश्चितपणे 1 धावा पूर्ण होईल. 1 धावाच्या मदतीने संघाची धावसंख्या परत एकदा पुढे सरसावे. संघाची धावसंख्या झाली, धावफलकावरती धावा होतात 3 चेंडू आणि 3 धावा. अधोग्य षटक क्रमांक पहिलं चालू असं पहिले षटक क्रमांक प्रगती पथावरती असताना संघाची धावसंख्या झाली 3 चेंडू 3 धावा. अधोग्य षटकामधले उर्वरित 3 चेंडूंना बाकी आहेत. पुढचा चेंडू असेल, आज परत एक झेल बाद व्हायची संधी. खाली असेल आकाश. सुमितच्या रूपामध्ये संघाला लागणारा पहिला झटका, पहिला हजरा, पहिला खेळाडू बाद होईल. सुमितची जागा घ्यायसाठी आलेले आहेत त्या कल्पेश. चांगल्या प्रकारची गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी आकाश, जे की 4 चेंडूमध्ये तब्बल 3 धावा खर्च केले आकाशाने. तर चांगल्या प्रकारची गोलंदाजी आपल्या संघासाठी करतोय तो आकाश. परत एकदा गोलंदाजी सज्ज होतो. या चांगला भिरकवलेल्या हवामध्ये चेंडू असेल, झेलबाद व्हायची संधी आणि झेलबाद. चला संघाला लागणारा दुसरा झटका. आता हॅट्रिकचा चान्स असेल. बघूया ह्या आजच्या टुर्नामेंटमध्ये तर आपल्याला अजूनही एकही हॅट्रिक पाहायला भेटलेली नाही आहे. ते आता पाहायला भेटते का बघूया. आता कल्पेश येईल, म्हणजे ह्याच्या पहिले जे की अल्पेशची जागा घ्यायसाठी आलेले आहेत कल्पेश. नॉन स्ट्राईकवरती अजूकी असतील ओपनर फलंदाज वैभव. ठीक आहे, मगाशी चांगल्या प्रकारची फलंदाजी केली होती, तशी गोलंदाजी चांगल्या प्रकारची फलंदाजी पाहायला भेटली होती, आत्ता सुद्धा पाहायला भेटते का बघूया. संघाची धावसंख्या स्थिरावलेली. संघाची धावसंख्या दिली 5 चेंडू आणि 3 धावा. आता मोठ्या प्रहाराची आवश्यकता असेल. स्ट्राईक होण्याची परत एकदा असेल कल्पेश. हा चला निर्धाव चेंडूची मागता होती. संघ षटक क्रमांक 1 संपतोय. संघाची धावसंख्या झाली 3 धावा. षटक क्रमांक 1 संपलेला आहे. संघाची धावसंख्या 1 झालेले 3 झालेली आहे. लॉस ऑफ 2 विकेट. फर्स्ट प्रोग्रेस. पहिले षटक प्रगतीपथावरती असताना संघाची धावसंख्या झाली होती 3 धावा.
लॉस ऑफ 2 विकेट. चला आता जे की परत एकदा आपल्याला पाहायला भेटेल गोलंदाजी ट्राय करते राहुल. तो सुद्धा एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी करतो आपल्या संघासाठी. चला पुढचा चेंडू परत एकदा गोलंदाजी सज्ज होतोय. पहिला चेंडू असेल अंपायरचा इशारा अतिरिक्त धावाच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे सरसावी. संघाची धावसंख्या तरी 4 धावा. हा चेंडू चांगला विरकवलेला आहे. मिसफील होते. 1 धावा पूर्ण, 2 धावा पूर्ण, ना 1 धावाच पूर्ण. हा दुसरा धावा आत्ता सुद्धा पूर्ण होते. तिसऱ्या धावासाठी परत एकदा मिसफील होते. चला पंच आपले धावा डिक्लेअर करा. पंच धावा किती? 3 धावा. या 3 धावाच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे सरसावते. संघाची धावसंख्या झाली धावफलकावरती धावा होतात ते 7 धावा. अजून या षटकामधले उर्वरित षटकामध्ये 5 चेंडू बाकी असतील. चला आता इथं निर्धाव चेंडूची मागता होते. संघाची धावसंख्या स्थिरावलेली. संघाची धावसंख्या झाली धावफलकावरती धावा होतात ते 7च धावा. अजून षटक क्रमांक दुसऱ्या प्रगतीपथावरती असताना संघाची धावसंख्या झाली 7 धावा. जे का चांगल्या प्रकारची गोलंदाजी आपल्या संघासाठी करतोय तो राहुल. पुढचा चेंडू चांगला अलॉंग द कार्पेट शॉट असे स्टेट इथे येतो. आकाश थोडे मिसफील्ड होते पण एकच धावा भेटते. 1 धावाच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे सरसावते. संघाची धावसंख्या झाली 8 धावा. अजून या षटकामध्ये उर्वरित 3 चेंडू बाकी असतील. चांगल्या प्रकारची गोलंदाजी करते राहुल आपल्या संघासाठी. पुढचा चेंडू चांगला विरकवतात का? झेल बांधवायची संधी पण झेल सुटतोय. कॅच छुटा सपना टूटा मुकद्दर रूटा और रन को भी लुटा. 1 धावाच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे सरसावे. संघाची धावसंख्या झाली 9 धावा. अजून षटकामध्ये उर्वरित 2 चेंडू बाकी असे चांगल्या प्रकारची गोलंदाजी पाहायला भेटते आपल्या राहुलच्या माध्यमातून. जसे चांगल्या प्रकारची गोलंदाजी आपल्याला आकाशच्या माध्यमातून पाहायला भेटली तशीच चांगल्या प्रकारची गोलंदाजी आपल्याला राहुलच्या माध्यमातून सुद्धा पाहायला भेटते. 4 चेंडू झालेले. अजून 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. चला पुढचा चेंडू इथं निर्धाव चेंडूची मागता होते. संघाची धावसंख्या स्थिरावलेली. संघाची धावसंख्या झाली धावफलकावरती धावा होतात ते 9 धावा. जे की आता थोडे मोठ्या प्रहाराची आवश्यकता असेल म्हणजे लय मोठ्या प्रहाराची का जास्त थोडा तरी बघायला गेलो ते 30% तरी सामना झुकलेला आहे तो मापरलेल्या संघाकडे. वलवते आणि डिंगडॉंग धुतुरील दोन्ही संघाचे कर्णधाराने कृपया कॉमेंट्री बॉक्समध्ये संपर्क साधावा आणि नाणेफेकी करून घ्यावी. धुतुरी संघाचे कर्णधार आणि वलवते संघाचे कर्णधार. चला संघाची धावसंख्या स्थिरावलेली. संघाची धावसंख्या झाली धावफलकावरती धावा होतात ते 9 धावा. आता बघायला गेलो तरी 44 धावांची आवश्यकता. 6 चेंडू आणि 44 धावा म्हणजे 6 चेंडूमध्ये 6 मोठे प्रहार आले तरी मॅच एखादा झुकू नाही शकत. जर अतिरिक्त आला 9 चेंडू आला वाईड आले तर एखादा मॅच झुकू शकते. आता तर थोडी तर मॅच जास्तीत जास्त असेल ती मापरेल्या संघाकडे. 6 चेंडू आणि 44 धावा. चला धुतुरी संघाचे कर्णधार कुठे पण असतील कृपया त्यांनी कॉमेंट्री बॉक्समध्ये संपर्क साधावा. हा लास्ट पुकार असेल तुम्हाला. धुतुरी संघ थर्ड बॉलर अदू. तर हा चेंडू जाईल डिक्लेअर झोनमध्ये. 1 धावासाठी 1 धावाच्या मदतीने संघाचं खातं पुढे संघाच्या धावसंख्या पुढे सरसावे. संघाची धावसंख्या झाली धावफलकावरती धावा होतात. चला संघाची धावसंख्या दुहेरी अंकामध्ये प्रवेश केलेला आहे. संघाची धावसंख्या झाली धावफलकावरती धावा होतात 10 धावा. धुतुरी संघ
दुतुर्डी संघ कुठं पण असतील दुतुर्डी संघाचा कर्णधार कृपया त्यांनी कॉमेंट्री बॉक्स मध्ये संपर्क साधावा. जयराम नाणेफेकी करून घ्यायचे. जयराम हे 4 धावाच्या मध्ये संघाची धावसंख्या पुढे सरसावे. संघाच्या धावसंख्या जरी 14 धावा. चला पुढचा चेंडू चांगला हवेमध्ये असेल. बघूया झेलबाद व्हायची संधी. झेलबाद होतील का? आणि झेलबाद चांगला प्रकारचा झेल पाहायला भेटला आकाशच्या माध्यमातून. चला नाणेफेकी होती सेमीफायनल मधला. ह्याच्यानंतर होणारा दुसरा सामना. चला वलवते संघाने नाणेफेकी जिंकलेली. आता लास्ट षटक म्हणजे 5 चेंडू बाकी आहे. तेव्हा आपला निर्णय थोडा लवकर सांगा वलवते संघ. चला परत एकदा हा चेंडू जाईल. 1 बाउन्स 2 बाउन्स पण फिरतील क्षेत्ररक्षण असेल. जोपर्यंत पकडतोय थ्रो करतोय पण एक धावा तर काय पूर्ण नाहीच होईल. पण की विकेट होतं का? चला किती चेंडू झाले? 4. आता फक्त 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. आणि आता बघायला गेलो तरी आजच्या दिवसामधला पहिला सामना म्हणजे पहिला संघ फायनल मध्ये प्रवेश केलेला संघ महाप्रल हा संघ. त्याला लास्ट चेंडूचा खेळ बाकी. परत एकदा एक लास्ट चेंडू असेल. चांगल्या प्रकारचे ते बघायला तनिच्या माध्यमातून फलंदाजी पाहायला भेटते. संघाची धावसंख्या त्याला 20 धावा. एक चेंडू आणि 33 धावांची आवश्यकता असेल केलवत या संघाला. एक चेंडू 33 धावा. चला पुढचा चेंडू असेल. पण सुद्धा चांगला भिरकवलेला आहे. चेंडू जाईल हव्यामध्ये आहे. बघूया सीमारेखा पार जातो का? आणि गेलेला आहे. चला फायनल मध्ये आजच्या दिवसामधला पहिला प्रवेश करणारा संघ महाप्रल हा संघ.